मोठ्या माणसाला किती वेळ बोलायचं खुलेने ओळखून जायचं खुलेने काय नाही बघा प्रत्येकाला वाटायचं 4 शब्द बोलायचे अरे किती वेळ आहे का त्याची भाषा होती काय काम आहे असं विचारायचं बरं जर चालू लागा तेव्हा हे कशा करता हे सगळं सांगितलं तेव्हा आम्ही जे आहे ना बाह्य सेवा करणार आहोत तेव्हा त्या सेवेच्या योगाने गुरुजीच म्हणतील काहीतरी मागा मग साता उपासती गोसाई प्रसन्न होती ते तर विनंती अशी करी माझे जे गोसाई साता उपासती गोसाई आता हे गोसाईचा रूढ शब्द वेगळा आहे रूढ शब्द म्हणजे एखाद्याचा स्वर्ग संस्थेमध्ये आला म्हणजे गावचे लोक घरचे लोक म्हणत असतात तुला म्हणलं तुमचा मुलगा कुठे आहे ते घरचे माणसं म्हणणं गोसावी झालाय तो गोसावी शब्द तुमच्या नाथ महाराजांच्या वंशातल्या लोकांना काय म्हणतात गोसावी गोसावी तुकोबाराच्या स्वभाव वंशातल्या लोकांना काय म्हणतात गोसावी ही प्रथा आहे कारण मूळ पुरुष कोण होऊन गेले मग त्यांना गोसाई पद्धती म्हणजे गोनाम इंद्रिय नाही का इंद्रिय ज्यांची सेवा करतो कोण ही त्यांची सेवा करत नाही आपण इंद्रियाची सेवा करतो नंतर आपला निग्रह नसतो जीवाच काय करत असते बोलू नाही ते कोण बोलत नाही पाहू नाही ते ऐकून आहे ते जिथं जाऊ नाही तिथं सुंदर बनत आहे ते इंद्रिय यांची काय करतात सेवा उपकारते आपली आणि मग तुमचं माग मंदिरला मग मी विनंती अशी करी गोसाई म्हणजे श्रीगुरु प्रसन्न झाल्यानंतर मी त्याला विनंती करीन आज्ञा करायची असते का विनंती करायची असते म्हणे तुमचा देवा परिवार वागवा हे थोडे रुपये व्हावा मी तुमचा जेवढा परिवार असेल त्या परिवाराकडून जेवढी कामं होतील तेवढी कामं कोण करीन मी एकटा करीन उपकारते आपली उपकरणाच्या थोडी ते रुपयाची सोय होईल नाही आता उपकरणात साधन घर म्हटल्यानंतर किंवा भिंत म्हणून घरात बसले का त्याच्याकडे सगळं साहित्य लागत असते ते सर्व साहित्य कोणाला मग मागे वर ते तो म्हणते श्री गुरु आणि मग तो परिवार मी जेवे असा वर मागे गुरुजी म्हणतील काही हरकत नाही त्यात हो म्हणते नाही म्हटलं की हो म्हटलं तो परिवार मी जे होईल तो सर्व परिवार कोण होईल उपकरण जात सगळी ते मी आता जर माणसाच्या बाबतीत झाला आता म्हणजे जडस्व नाही का जडस्वराच्या बाबतीमध्ये उपकरणं म्हणतात त्याला ते उपकरणं सुद्धा काय होणार मी जेवणार जेव्हा उपस्थिती कौतुक देखील म्हणा कशी सेवा असते हे तुम्हाला बघायचं असेल तर कोणाकडे बघायचं आमच्याकडे गुरु भक्तांची माय परी एकूणवटी उलट आहे गुरु नाही का एका गुरुला काही एका शिष्य असतो असं थोडंसं पुष्कळ शिष्य असते त्यांना जर विचारलं म्हणले का तुम्हाला किती शिष्य आहे तुम्हाला एकच आहे एक दुकान एका माणसाला कोणीतरी मागण्या करताना केला काहीतरी
साहजिकच विचारपूस करायला लागणार. म्हणजे विचारपूस करणाऱ्या माणसाला मला म्हणायला लागला, म्हणला मला एकच मुलगा आहे ते म्हणे मी जवळ होता. मला तुमची श्रीमंती किती आहे? म्हणला श्रीमंती काही नाही, 25,000चीच आहे. नंतर मुली होता. म्हणलं काय आपला मला खोटं बोलून राहिला. 4 मुलं असताना मुलं किती सांगते बरोबर. आणि 25 लाखाची इस्टेट असताना 25,000ची सांगते. मला डोकं फिरलं बरोबर. माझं काय करायचं म्हणजे महाराज तुमच्याशी आमच्या मला खोटे बोलले ते. म्हणजे काय आम्हाला 4 पोरं आहेत आणि तुम्हाला किती सांगा का म्हणलं असं काय आमच्या ठिकाणी तुमची मुलं घेऊन जातो का? इतकं खोटं बोलण्याचं कारण मग तरी सांगितलं म्हटलं काय हरकत नाही. मी एकच मुलगा सांगितलं ना, मग त्याच्याकडे किती पोरं होते 4. मी एकाला हाका मारल्या. म्हणलं मी सारी इस्टेट आहे ना, मी संध्याकाळला देऊन टाकणार आहोत, तुझी इच्छा काय आहे? तर म्हटलं काय नाही, इच्छा वाटे करा तुमचा इच्छा दे काय करा तुमचा इच्छा काय करत द्या सगळा देत आहे ना. बरं म्हटलं जा दुसऱ्या पोरं नका मारलं इकडे या. म्हणलं बाई संध्याची महाराज आहे, यांना काय करायचं आहे सर्व देऊन टाकायचं. पण डोकं फिरलं तुमचा हिस्सा सुद्धा जीव देणार नाही. तुम्ही पोराची भाषा शेवटी शेवटचा पोरगा त्याला विचारला म्हटलं असं आहे संन्यासाला हे सगळं धन काय करायचं आहे इस्टेट. म्हणलं वाटतं तुमची सत्ता आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते आमची काही ना नाही. आमच्याकडे तुमच्या पैशाची आम्हाला काय नाही. म्हटलं नाही पैसा मिळत भीक मागू तुमचं मग त्या संन्यासाला सांगितलं. म्हणून मी मुलं किती सांगितलं किती सांगितलं चुकलं का? त्याप्रमाणेच आहे. तुमची इतकी जरी शिष्य असली ती गुरुजी कोणाला सांगते एकच त्याची आहे. कारण सेवेचा धर्म जसा आहे काय आहे. उगीच म्हटलं की त्याची सेवा कोण म्हटलं कारण तिन्ही मुलांपेक्षा तो अनन्य कोणता पोरगा आहे चौथा. मग शिव गुरुदा शिष्य जो अनन्य असेल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला एकच मुलगा आहे मला असे गुरुजी बनते. ऐसे विचारोने अनुभवी करते असे असे चांगले चांगले संकल्प त्यांच्या मुखातून निघत असतात. अनुरागा वेद लावी एक पत्नी व्रत घ्यावी संन्यास करते लोका करते. अनुरागा वेद लावी त्यांना वेद कोणाचा लागेल. जसं मूळ हरवलं असलं एकोणतं एक मूळ आईला काय लागतं वेद लागतो. ते सगळं एक पत्नी व्रत घेवली हे एक व्रत आहे. अलीकडच्या काळामध्ये आले विचित्र प्रकार व्हायला लागले आहे. पातिव्रत्य व्रत काय झालं आहे संपत चाललेलं आहे. काल आहे तसं आहे ना. लग्न झालं तरी बरं का सगळ्याची पटते पण यांचं एकमेकाची काय होत नाही पटत नाही. लग्न झालं एक बाई होती यजमानाचं वागणं पाहिलं कोणाचं ते यजमानाचं वागणं पाहिल्यानंतर त्या बाईने तक्रार केली. म्हणजे आमचे यजमान बरं का सगळ्याशी बोलतात पण माझ्याशी काय होत नाही. मग तक्रार ते संसारातली भानगड आहे ना ही संगती आहे ना. मग एकदा आणि तक्रार केली. म्हणलं काय म्हणजे तुम्ही आमच्याशी सगळ्याशी बोलता बरं का आणि तुमची पत्नी असूनही सुद्धा तिच्याशी काय करत नाही. मला एक शब्द का तुम्हाला
मग त्याने सांगितलं, म्हणला तिच्याशी बोलावं या लायकीच नाही. म्हणून देव सगळ्याची बोलतो आणि आपण गेल्याच्या बोलतच नाही. का बोलत नाही? बोलण्याच्या लायकीच काहीतरी लायकी असते. नामदेव असून देव काय करत होते? बोलत होते. बोलत होते. आपले तर का बोलत नाही? बोलण्यासारखं फोन तरी सेवेचा प्रकार आहे. तशी सेवा करावी लागते आणि मग स्वभाव त्याच्यानंतर तू जे मागते ते नाही. आदर्ष्टांत चतुर्दश बारा नलाय निम बाहेर गुरुकुले पांढरा ज्याप्रमाणे बारा एकदा आणखी खोलीमध्ये गायला किंवा सगळ्या नाही का आपण दारा खोल्याची काय केली, बंद खिडकीची बंद केली, आतमध्ये पडलं किंवा गुरुकृपे पांजरा पिंजरा असतो ना त्याच्यामध्ये पक्षी जसा राहत असतो त्याप्रमाणे गुरुची कृपा आहे. कोणी पिंजरा त्याच्यामध्ये मी राहील याची प्रकारची भाषा आहे. आपल्या मनात लेणी कधी न गुरुसाठी स्वामी आणि या सोबईनं वर्षांनी आपल्या मनातले गोष्टी त्याच्या मनात कीर्तन करायचं. गायन वादनाचे कोण पंकज स्वामी वगैरे करायचे. मग त्यांची गोष्टी कोण भरून काढायचे? स्वामी महाराज. सगळ्यात पपाती महाराज कोण मग म्हणतात कीर्तन कोणाचं? जोग महाराजाचा. बरोबर म्हणण्याची जन्म अनुभव होता कोणाला आवाज गोड होता. मग जोग महाराजांची व्हिडिओ काय करता येईल दिसून जायचे नाही. आपल्या गुणाने कोणाला शोधित करायचं आता ते नाही तर असा काही एखाद्या वेळेला राग म्हणत असतात ते मनाला त्याला दोन जर दुसरा म्हणणार असतो तर आम्हालाच कळत नाही. मग जाऊ दे कमी जास्तपणा असतो पण आपल्या गुणाने त्याचा कमीपणा काय करायचा असतो झाकून टाकायचा. एक 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 दृष्टांत द्या दृष्टांत. गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वीवरील द्रवटी नैश्या मनोराज्य सृष्टी अनंतावली. गुरुस्नेहाची वृष्टी मी पृथ्वीवरील तरबटी. आकाशामधून पडणारा पाऊस कुठे पडत असतो? पृथ्वीवर. त्याप्रमाणे गुरुस्नेहाची वृष्टी गुरुच्या ठिकाणी असलेलं जे प्रेम बरं का आपण त्या पावसाची काय असते वृष्टी असते त्याप्रमाणे काय गुरुच्या प्रेमाची वृष्टी होईल. मग ते कोणावर होत असते? जमिनीवर ते आमच्यावर होते. पृथ्वी होईल तळवटी ऐशिया मनोरथाची सृष्टी अनंतावटी एकच असते की अनंत. मोठे लेखक लोक असतात ना त्या लिहायला किती असते अनंत विचार सगळे त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानाला अनुसरून आपली सगळी क्रिया आहे नाही का. त्यांच्या ज्ञानामध्ये नाना प्रकारचे पर्याय आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा त्यांची योग्यता त्याप्रमाणे असते. सांगण्याचा कारण मनोरथाची दृष्टी अनंताची एक आपले मनोरथ म्हणजे काय नाही का. आपले अनुभव कोणते बाहेर कोणते संतांचे अनुभव त्यांचा विषय परमात्मा असतो. साधारण म्हणजे ते परमात्मा भक्तीची काय आपला विषय कोणता आहे? संसार. त्याची साधनं सगळी आपली घरगुती सगळी. मला गोष्टी पुढे मंगल कार्याला गेला तिथे त्यांच्या गोष्टी कोणत्या काय आमचं लग्नाला विषय कोण आहे त्यांचा? संसार.
संसारातलं मोठेपण आपल्याला काय करत असतं, सांगत बसतात ते ती का म्हणत नाही एरवी एकच अंडी घालते मला जायचं असलं पाची बरं पाहतो कोण पाहत कोणी नसते लोकांनी काय करावं असं इकडे होता अशा प्रकारे अनंत चांगले मनोरथ त्यांच्या अंतःकरणामध्ये असतात. लेखकाचं काय असते कुठे दुसरून बाहेरून आणत असते चांगले मनोरथ तयार होतात, त्याचं एक पुस्तक तयार होतं. गुरुचे भवन आपण बी होई गुरुचं जे घर आहे ते घर सुद्धा राहण्याचं कोणा होणार म्हणे दास होणी करील नाही का तुमचे दासीचा दास दास्य नावाची वस्तू दास्य नावाची वस्तू तुमच्या रामायणामध्ये नाही का लक्ष्मणाने केली कोणी केली अगदी सर्व स्वतः त्याग करून तुला मागचे बरोबर काही झाले 14 वर्षापर्यंत उपोषण फळा नाही आणि कुठे ठेवायची यांच्याजवळ नियम ठेवायचे मग या कुठं म्हणतात काम गुरुचे पुण्य गोष्टी कुठं काय म्हणतात 14 वर्षावरी केले उपोषण आपण काय होत नाही झोपत नाही साधी शिवाय काय दास्यात म्हणते म्हणून देखील रामचरण एक त्यांचा पात्र आहे कीर्तन वाक्य श्रवण वाक्य यायला आधी हनुमंत आहे कुठे रामकथाचे दिलं कोण राहते हनुमंतराय श्रवण कीर्तन भक्ती आहे नारद वाल्मिकाची रामायण लिहून काय लिहिलं आहे की नाही श्रवण पुढे कीर्तन विष्णू स्मरण नवविधा भक्ती आहे ना श्रवण कीर्तन विष्णुस्मरण क्षितिजी भक्ती आहे काय चेतना घडली चिंतनाचा परिणाम किंवा तुझ्या अंगावरचे केस सुद्धा काय म्हणते श्रीराम श्रीराम म्हणजे चिंतनाचा परिणाम ज्या ठिकाणी बसेल त्या झाडाची पानं सुद्धा काय म्हणते श्रीराम रामायण असताना सांगितलं असतं नाही काही नाही गोड रामायण खरंच सांगावं लोकांना काय करा आपल्याला आनंद दुसरा नाही तुम्हाला कल्पना वाटेल हनुमंतराय असताना सीता शोधा करता काय करतो सुग्रीव पाठवतो जात सीतेचा काय करू शोध घ्या सगळे वाहणार बरोबर त्या भगवान श्रीरामचंद्र म्हणून विचार करतात म्हणल्यासारखा मूर्खाचा पदार्थ दिसतो आलीच नाही शोध करा देवाला विचारतो तुम्ही सीतेचा शोध करता आम्हाला पाठवतो आम्ही सीता काय केलेलं आहे काही खून आम्हाला भगवान म्हणतात म्हणलं मनोजम मार्ग म्हटलं हे वाहन सगळ्याला काय बुद्धिवान रामाने कोण सांगितलं जिथं स्वतः असेल तिथं राम म्हणायला पण त्या राम म्हणण्याचा परिणाम असा होईल
बरं का त्या झाडाखाली असेल ते झाड सुद्धा काय म्हणते त्याच्या आसमंतात असलेले सुद्धा पदार्थ काय म्हणते याला म्हणतात विष्णू स्मरण भक्ती कोणी केली सीतेने केली श्रवण कीर्तनम विष्णू स्मरण अर्चनम पादसेवनम गार्जन भक्ती आहे एक 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 आपल्या पादसेवन ही भक्ती भरतानी कधी केला शेवटी काय आणलं त्यांच्या पादुका आणि राम हे ग्रंथ राज्यापेक्षा कोणावर केला पादुका पादसेवन अर्चनम दास्यम सख्यम सुग्रीव कोणाची आहे सुग्रीव श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम आद भक्ती भक्ती जी आहे ना विभीषणाने आहे विभीषणाने काय केली पुढे काय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम आत्मनिवेदन भक्ती जटायूची आहे पात्र आहे भागवतात सुद्धा तसंच आहे का पण कल्पना जटा आम्ही पाहिलं पंखाबरोबर आहे ना गजानन महाराजांचं देव आहे तिथूनच जटाला पाणी जोडात पाणी आणलेलं आहे तर जटायू तीर्थ म्हणतात आहे पंपाचा गोळा तिथं शबरीची गोळा काय करायची अर्चन भक्ती शबरीची आहे ते पात्र आहे श्रवणे परीक्षित भगवत सगळे यासी भक्तीर्पणे भागवतामध्ये श्रवणे परीक्षिती भगवत श्रवण भक्ती कोणाची आहे परीक्षितीची म्हणजे यासी भक्तीर्पणे शुकाचार्याची कोणती भक्ती आहे कीर्तन भक्ती त्याच्यात पाठ आहे प्रणाम स्मरणे नाही का कृतोत्पन्न बोलणे एक सुंदर एकेका भक्तीचा एकेकाचे श्रवणे परीक्षिती गरगा भूपती आपण कोणत्या भक्तीत असतो जास्त आपली भक्ती काही म्हटलं नातमाला धंदा त्याच्यामध्ये गोष्ट आहे गावगावाचा नाही पण तो प्रत्येक पुराणाला काय राहायचं हजर राहायचं हजर राहायचं तेव्हा नात महाराजाने विचार करून महाराज तुम्ही गेले तर भागवत कोण करील पूर्ण नाही जाऊ मग मी गावा कधी मग ते मंडळी म्हणायला लागली म्हणलं गावबा काय करतात ते भोजन खाऊ फक्त ठेवण्याकरता येत असतो काय करा थोडं ठेवून नाथ महाराजांसोबत काय भेटते जाऊ दे दृष्टांत संपला झालं निगमागमा दातारे ओलांडण्याची होईल आणि होईल द्वारे एक एक निर्गाव म्हणजे दादा एका दरवाजा असतो येण्या जाण्याचा दरवाजा सुद्धा निघाल्यानंतर उमरा ओलांडायचा असतो तो उमरा सुद्धा मी होईल आणि मी होईना द्वारे द्वारपाळ द्वारही मीच होणार आणि दारावर ते राहून सेवा करणारा द्वारपाळ होणार पाहू आम्ही होईल पायातल्या पादुका मीच होणार घालून घालण्याचे काम कोण करणार छत्र मी आणि करीन वारी पण मोठ्या यांच्यावर याचं छत्र असतं ते छत्री कोण आणणार मी धरणाराही कोण आणणार तळ पुढे जाणं चालत लागला म्हणजे महाराज खालो खड्डा आहे इथं उंचवट आहे सांगणारा कोणाला मी चवणार बरं का चवरावर हात द्यायचा सबरी असते ना ते हातात देणारा मीच होणार
स्वामी पुढे खोलता होईल. स्वामीच्या पुढे मार्ग दाखवणारा मीच होणार. मीच होईन सागरा करो सोयीन सरळा. थुंकी ठेवण्याचा जो साकडा असतो ना, तो साकडा पण होणार. कल्पना होता मी ऐक ते संताराम गुरुजी काय सेवा करायची. त्याला एकदा उघड आली कोणाला संताराम गुरुजी माझं भांडं आणलं का अरे दोनाथाची मंडळ गेले कोणी म्हणलं विठ्ठलाचं काय करतो. म्हणलं तर गुरुजी तुम्हाला काही काळजी करू नका. ते सेवा पाहिजे हे सगळं बनवणार मीच होणार आहे ना. सागरा करू सोयी ना गुरळ पान घालल्यानंतर गुरळा तयार होत असतो ना. आपण पान करा गुटखा खाल्ल्यानंतर होतच असते. तेव्हा मला कुठे झुंकेल काही तिथं गेलं असतं घाण करायची नाही. बस कोपऱ्यामध्ये पावतो हे स्वतः सागर करा. कोणी पाळत नाही तर बसेस सुद्धा हे झाल्यानंतर धुवून काढावं लागतात. लोक कुठं थुंकतील काही सांगता येत नाही. एक दृष्टांत सांगितलं. करो गुरु देईन गुरुला साडे दोन नाही पडा ते पात्र सुद्धा कोण होणार. हडप नाही गोड घेईन बेची वाडा घेईन गोळी कमी गोळी ना गोळी हडप मी गोड घेईन बेची उगाळ हडप शब्दाचा अर्थ काय केलाय. पानदान पानदान हा पानदार हडप निवड घे त्याच्यामध्ये पदार्थ सुद्धा कोणाही नाही आणि गोळी कमी करी ना गोळी ना स्नानाची रस नाही का व्यवस्थापन करणार नाही का. स्नान म्हटल्यानंतर आपल्याला विधी आहे ना. स्नान भारतीय संस्कृतीचाच विधी आहे. नित्य नित्य करणं भारतीय संस्कृतीचं सोडले कोणत्याच धर्मामध्ये नाही. इतर धर्माला आपल्या ख्रिश्चन धर्म आहे ना इस्लाम धर्म आहे ना रोज स्नान करतात मध्ये फक्त चुकलं की 8 दिवसांनी काय होईल स्नान करतो. ख्रिश्चन धर्माला कोणाच माझे कधी स्नान केलं. ख्रिश्चन धर्म आहे ना हे सगळं हे तुझे संध्याकाळी कोणत्या धर्माचे धर्म नावाची वस्तू काय करत नाही मानत नाही. इटालियन धर्म आहे ना कोणता ख्रिश्चन धर्म आहे ना. ख्रिश्चन धर्म त्यांचा येशू ख्रिस्त त्याचा सुद्धा म्हणजे आपल्या याच्या दर्शनामध्ये घेतलेलं आहे. थोडंसं होईल गुरुचे आसन अलंकार प्रज्ञा बसतील ते आसने होणार. अलंकार पुढे अलंकार करतील. ते अलंकार सुद्धा घालणार आहे चंद्र अलंकार आहे चंदनादी होईल उपचार. मग स्नान झाल्यानंतर एक जे आहे ना चंदना आणि उपचार करत असताना तो समजा मीच होईन स्वार वगैरे नको पार नाही. बरं तुम्हाला स्वयंपाक करून घालणार आहे कोण होणार. बरं वाढणार आहे कोण होणार वगैरे म्हणजे वाढणार. आणि आपण ते श्री गुरु म्हणजे भारतीय संस्कृतामध्ये नाही राहत. कोणाच्या घरी गेल्यानंतर जे साखरे करतात ना जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर हे सगळे प्रकार करत असतात.
मग सांगावं लागतं एकाने ओरडला तसा सगळे जण ओरडण्याच्या भानगडीमध्ये पडून एकाने ओरडलं नुसतं काय करा त्याची जरा भावनाला बंद करा आता प्रत्येकाने दुकानाला लावण्याच्या भानगडीत नमस्कार आदर सत्कार म्हणतात आदर सत्काराची भावना भारतीय संस्कृती आहे. तर सत्काराच्या योगाने काय होत असं झालेला प्रवासाचा त्रास तो काय होऊन जातो. त्या लोकांचं असलेलं प्रेम पाहिल्यानंतर सगळा शिंग भाग गेला नवगाला लहान लहान पोरं नाही नमस्कार नाही आणि ते त्याला सवय असते नमस्कार करण्याच्या अगोदर पोर म्हणतो पाय पाय पुढे पुढे करा पुढे करा त्याचा अर्थ संस्कार कसे नाही तर एखादं पोर असतं ना आणि नमस्कार करते इकडे खायचे आणि तो शिवाय त्या संस्काराचं काय नाही नसतं हा कसा बाबा चालले नमस्काराची पद्धत भारतीय संस्कृती धर्मामध्ये काय एक हात पुढे देतो आणि एक हात लागून असायचं आमच्या सारख्याचा हालत लागतो बरं का पोटच बांधलो सगळ्यात संस्कृती कोणती चांगली आहे भारतीय संस्कृती एक आहे ना त्यावेळी देव आरोग्य ती आंबे कांती करुळी श्री गोष्टीवाला बसले त्यावेळेला त्यांच्यासोबत जेवणारा कोण होईल मीच होईल पूर्ती देईल जेवण झाल्यानंतर बिला देणारे कोणाला ताट मी काढेल त्यांच्या गोष्टी ताट थोडे कोण काढणार सेज मी झाडेल विश्रांती करते असेच कोण जाणणार आणि चरणासमोर आज मी दिले झोपायला लागल्यानंतर पायाची सेवा करणारे कोण एक 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 सगळे सिंहासन वेगळे बसण्याचं आसन करून वरी गुरु करते आलो आणि होईन पुरे पण होईल अशा रीतीने पुरे पुरे श्री गुरुचे मन जया देईल पुढा होईल चमत्कार अशा रीतीने श्री गुरुच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील पुढा होईल मी शिकली म्हटलं अशा प्रकारे आश्चर्य तुम्हाला दिसून येईल चमत्कार म्हणजे आश्चर्य दिसून येईल तेव्हा काही शब्दस्पर्श रूपरस या आणखी शब्दाच्या दारामध्ये जी काही क्रिया आहे ती श्रवणाची अंगाने होईना शब्दाची अक्षराने आपण जे काही श्रवण करतो त्या श्रवणामध्ये सगळा नाही का आपल्या मराठी भाषेमध्ये बाबा देऊन घे सर्व शब्द त्याच्यात काही व्यंजन काय असतं वगैरे काय स्वर आहे आंबट तेरा का काहीतरी काय स्वर आहे सगळे काय असतात सगळ्यामध्ये बरं का टाकाऊ भाषा म्हणजे इंग्रजी भाषा सव्वीसाचा दोन चारच स्वर अलीकडे महात्मा कोणत्या भाषेला आहे आता कुठं मराठीमध्ये पोरं टाकतात